मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्था, अन्यायाविरुद्धचा आवाज। जिथे अन्याय होतो तिथे माणुसकीची परीक्षा लागते आणि त्या क्षणी आवाज उभा राहतो। मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था सन 2013 साली नोंदणीकृत स्थापन झालेली ही संस्था अन्याय अत्याचारग्रस्त पीडितांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणारी एक प्रेरणादायी चळवळ आहे। महाराष्ट्रातील जिल्हा, तालुका आणि शहरांमध्ये कार्यरत असलेले कार्यकर्ते संविधानाने दिलेले मूलभूत हक्क, मानव अधिकार कायदा आणि मानव अधिकारांचा सार्वत्रिक जाहीरनामा जनतेपर्यंत पोहोचवत आहेत। अनेक वेळा अन्याय सहन करणाऱ्यांना न्यायाचा दरवाजा कुठे आहे हेच माहित नसतं। संस्थेनं अशा पीडितांच्या बाजूने उभं राहत राज्य मानवी हक्क आयोगात आणि न्यायालयात दाद मागत न्यायासाठी लढाई लढली आहे। पर्यावरण रक्षण, मतदान जागृती, रक्तदान शिबिर, वाहतूक नियम पालन, स्त्री पुरुष समानतेपासून बाल हक्क, कामगार हक्क आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांपर्यंत संस्थेनं सर्व स्तरांवर समाज प्रबोधनाचं कार्य जोमानं केले। दरवर्षी 10 डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिनी समाजासाठी काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचा गौरव करून मानव अधिकार पुरस्कार प्रदान केला जातो। हा सन्मान म्हणजे समाज कार्याला मिळालेली ऊर्जा असते। मानवाधिकार जनजागृतीसाठी संघर्ष मानवी हक्कांचा, रक्षक मानवी हक्कांचा आणि मानवी हक्क म्हणजे काय ही पुस्तकं प्रदर्शित करण्यात आली आहेत। संस्थेच्या संघर्षाची विविध माध्यमांनी दखल घेतली आहे। इंद्रायणीमध्ये होत असलेल्या जलप्रदूषणाविरोधात मानवी हक्क संरक्षण संस्था आक्रमक, संस्थेच्या सदस्यांची नदीमध्ये उतरून आणि तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक निदर्शनं। आरोग्य शिबिर न घेताच आरोग्य शिबिराच्या नावाखाली मोठ्या रकमेचा अपहार झाल्याचा प्रकार पुण्यात घडलाय। देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात हा प्रकार घडलाय। पाहुयात झी24 तासचा हा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। केंद्र शासनाकडनं याच्यावरती हजारो कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाला दिला जातो। मात्र हा जरी प्रकरण प्रातिनिधिक स्वरूपाचं 40,000चं जरी दिसत असलं तरी मार्च एंडिंगमध्ये जेवढ्या शासकीय हॉस्पिटलमध्ये अशा स्वरूपाचे NCD कॅम्प झालेले आहेत याचीच संपूर्ण चौकशी केली तर कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचं या प्रकरणातून उघड होईल। तर या सगळ्या प्रकरणावरती मानवी हक्क कार्यकर्ते पुणे न्यायालयामध्ये गेले होते आणि पुणे न्यायालयाने कोरेगाव पार्क पोलिसांना काही रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले होते आणि आज कोरेगाव पार्क पोलिसांनी रिपोर्ट सादर केलेले आहेत। नेमकं काय आज अहवाल दिला आहे कोरेगाव पार्क पोलिसांनी? पुण्यातील किडनी रॅकेट प्रकरणी आम्ही माननीय न्यायालयामध्ये प्रायव्हेट आम्ही कंप्लेंट दाखल केलेली होती आणि प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करून आम्ही न्यायालयाकडे ही मागणी केलेली होती की रुबी हॉल क्लिनिक याचबरोबर ती ससून रुग्णालयाची जी ऑर्गन ट्रान्सप्लांट कमिटी आहे या कमिटी आणि संबंधित किडनी रॅकेट प्रकरणी जे एजंट आहेत ज्या महिलेला तिने आमिष दाखवलं, तिचे बनावट दस्तऐवजीकरण केलं या संबंधाने गुन्हा नोंद करून त्यावरती कारवाई करण्याची मागणी केली होती। पुणेकर कधी काय करतील याचा नेम नाही, कारण पुणेकरांनी आता खड्ड्यांची तक्रार थेट मानवी हक्क आयोगाकडे केल्यात। पुणेकराच्या तक्रारीनं आश्चर्य व्यक्त। हे फक्त पुण्यातच घडू शकतं। पुण्यातल्या खड्ड्यांची तक्रार थेट राज्य मानवाधिकार आयोगाकडे करण्यात आल्यानं सगळ्यांचेच डोळे विस्फारलेत। खड्ड्यांच्या समस्येची तक्रार ही महानगरपालिकेकडे केली जाते, पण पुणेकर विकास कुचेकरांच्या या तक्रारीमुळे आश्चर्य व्यक्त केले जातंय। पुणे हे विद्येचं माहेरघर आहे असं बिरुद मिरवलं जातं। पुणे जिल्ह्यानं देशाला अभिमान वाटावा अशा अनेक शिक्षण संस्था समाजाला दिल्या, पण आता याच पुणे जिल्ह्यात 3 खोल्यांत अख्खं विश्वविद्यालय स्थापन करण्याचा पराक्रम करण्यात आलाय। पाहूया नेमकं काय चाललंय पुरंदर तालुक्यातल्या या विद्यापीठात। एवढंच नाही तर इथं येणाऱ्या विद्यार्थ्यांना पदव्याही वाटल्या जात आहेत। अर्थात या विद्यापीठाला ना UGCची मान्यता ना राज्य सरकारची। अगदी 3 खोल्यांच्या मध्ये हे विद्यापीठ चालतं आणि याच्यामध्ये PhD, BA, MA, BCom अशा LLB यासारख्या डिग्र्या दिल्या जात आहेत। पुरंदर विद्यापीठाच्या वेबसाईटवरती भारतीय विद्यापीठालाही अप्रूव्हल आहे असंही त्याच्यामध्ये दाखवते। नेमका हा प्रकार काय आहे की खरोखरच या विद्यापीठाला ती मान्यता नसतानाही असे लोक किंवा असे 2010 पासून ह्या डिग्र्या वाटलेत। मानवी हक्क संरक्षण जागृती संस्था म्हणजे केवळ एक संघटना नाही, ती आहे माणसासाठी उभारलेली एक आशा, अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला एक बुलंद आवाज आणि मानवतेच्या रक्षणासाठी सदैव जागी असलेली एक मशाल। हा लढा सुरूच राहील न्याय मिळेपर्यंत, सन्मान अबाधित राहेपर्यंत। 10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा।
धन्यवाद.